हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. एमपीएससीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे. आता बरेच विद्यार्थी मेन्सची तयारी करताय. जे विद्यार्थी 2026च्या एमपीएससीची तयारी करताय ते सुद्धा मेन्सची तयारी करताय. आणि यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे एसे, निबंध, जो आपण लहानपणापासून लिहत आलेलो आहे. माझी शाळा, मी प्रधानमंत्री झालो तर, हे अशा प्रकारचे निबंध आपण लिहिलेले आहे. ठीक आहे. पण एमपीएससी मधले जे निबंध असणार आहे आत्ताचे, जे आता इथून पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमच्यासाठी असणार आहे, ते थोडे चॅलेंजिंग असणार आहे. ठीक आहे. माझी शाळा किंवा मी प्रधानमंत्री झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, मी कलेक्टर झालो तर, असे निबंध तुम्हाला येणार नाही. आलं का लक्षात? हे जे निबंध आहे, हे निबंध लिहिताना तुम्हाला काही नियम पाळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला भाषा जी आहे ती पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला शब्दाची मर्यादा पाळणं गरजेचं आहे. आधी कसं होतं, जितका मोठा निबंध तितके जास्त मार्क, असा विषय होता, असं कॅल्क्युलेशन होतं. परंतु आता तसं नाहीये. निबंध हा प्रत्येकाला चांगला लिहिता येऊ शकतो, परंतु त्याचे नियम तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याला 250 मार्क आहे. बघा, GS1 हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन सोसायटी, हे 3 विषय मिळून 250 मार्क आहे. ठीक आहे. त्यानंतर GS2 इंडियन पॉलिटी पूर्ण 250 मार्क आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक 250 मार्क आहे, परंतु एकट्या एसेला 250 मार्क आहे. तुम्हाला तिथे 2 एसे जे आहे ते लिहावे लागणार आहे. ठीक आहे. एसे लिहिणं ही सगळ्यात इझी गोष्ट आहे, परंतु त्याच्यासाठी आपलं वाचन अतिशय समृद्ध पाहिजे, आपलं लिखाण चांगलं पाहिजे, आपली विचार करण्याची क्षमता चांगली पाहिजे. पण हे कसं डेव्हलप करायचं? ठीक आहे. निबंध लिहिण्याचे काही पॅरामीटर आहे का, हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. चला तर मग हे लेक्चर खूप सुंदर असणार आहे. आणि हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं वाटलं आणि याचा फायदा तुम्हाला झाला का. ओके, चला सुरू करू. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, की जर तुम्ही 2026 ची तयारी करत असाल आणि तुम्ही इतिहास किंवा पॉलिटिकल सायन्स हे जर ऑप्शनल घेतले असेल, तर 2 ऑप्शनल आपल्याकडे आपण तयार करून घेतो. मी स्वतः इतिहास हा ऑप्शनल घेतो. ठीक आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या ऑप्शनलला जॉईन करू शकता. एनरोलमेंट चालू आहे. ठीक आहे. ऑप्शनलला जॉईन करण्यासाठी आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. ओके, म्हणजे तुम्हाला ऑप्शनलचा जो क्लास आहे तो क्लास तुम्हाला लावता येईल. चला पुढे. राज्यसेवा 2026 साठी युपीएससी आणि एमपीएससी साठी आपण एकच बॅच सुरू केलेली आहे. या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे असाल तरी तुमची प्रिलिम आणि मेन्सची दर्जेदार तयारी आम्ही करून घेऊ. सगळे विषय तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही लाईव्ह करू शकता, रेकॉर्डिंग करू शकता, तुमच्या वेळेवर लेक्चर तुम्ही करू शकता. कंबाईनची सुद्धा बॅच आपल्याकडे आहे. ओके, बाकी ह्या बॅच बद्दल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम बद्दल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, निबंध कसा लिहावा. काही महत्वाचे मुद्दे आहे. हे मुद्दे जे आहेत त्याच्या नोट्स तुम्ही तयार करून घ्या. हे पॉइंट जे आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये अधोरेखित करून घ्या. ठीक आहे. मी तर तुम्हाला सांगणारच आहे की निबंध कसा लिहायचा. पहा, निबंध कसा लिहावा. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा काय असते, विचारांची स्पष्टता असणं गरजेचं असते. ठीक आहे. विचारांची स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. आता निबंध कसे विचारला जातात ते पहिले मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. लक्ष द्या. तुम्हाला निबंधाचे जे टॉपिक आहे ते टॉपिक कसे राहू शकतात ते पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगून देतो इथे. ठीक आहे. तोपर्यंत हे सांगतो. पहा, लक्ष द्या. एक मिनिट. पहा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे तो विचारांची स्पष्टता जी आहे. टॉपिक मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. इथे आपण मेन्शन नाही केलेले आहे. तर विचारांची स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. दुसरं, विषयाचं व्यापक आकलन तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि तुमचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन तुम्हाला तुमचा क्लिअर पाहिजे की मला नेमका निबंध कसा लिहायचा आहे. ठीक आहे. निबंधाचे जे वेगवेगळे डायमेन्शन आहेत ते कसे असू शकतात. आणि मी जे काही वाचलेलं आहे, किंवा समजा स्त्री सक्षमीकरणाच्या संदर्भातला जर निबंध आपल्याला विचारला गेला असेल तर स्त्रियांच्या संदर्भातले जे आपले विचार आहेत ते स्पष्ट असले पाहिजेत. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. लक्षात. त्यानंतर बौद्धिक क्षमता, विश्लेषण शक्ती आणि लेखनशैली, या 3 गोष्टी तुमच्या खूप चांगल्या पाहिजे. बौद्धिक क्षमता म्हणजे काय रे, तर ती आपल्याला वाढवता येते. चांगले कंटेंट जर आपण वाचले तरच चांगला निबंध लिहू शकतो. चांगलं खाल्लं तर चांगलं अंगाला लागेल, चांगलं नाही खाल्लं तर अंगाला चांगलं लागणार आहे का? नाही लागणार आहे. म्हणून जर चांगलं आपण वाचन केलं तरच बौद्धिक क्षमता वाढणार आहे. जेव्हा बौद्धिक क्षमता वाढेल तेव्हा विश्लेषण चांगलं करू शकतो आपण. करू शकतो की नाही? आणि जर ह्या गोष्टी चांगल्या झाल्या तर आपल्याला चांगलं लिहिता येऊ शकतं. जर डोक्यातच चांगलं नसेल तर हाताने कसं काय चांगलं लिहिता येईल? हे जे मुद्दे आहे हे तुम्हाला करावे लागतील. मग हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. रोज लोकसत्ता नावाचा एक न्यूजपेपर येतो मराठीमध्ये.
हा लोकसत्ता नावाचा जो न्यूजपेपर आहे त्याच्यामधले जे एडिटोरियल्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचले पाहिजे, त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. निबंध हा काही एका महिन्यामध्ये बुक्स आणून तयारी करण्याचा प्रकार नाही आहे. तुम्हाला तुमच्या बौद्धिक क्षमता वाढवाव्या लागतील, त्यासाठी तुम्हाला रोज वाचन करावं लागेल, मल्टी डायमेन्शनल वाचन तुम्हाला करावं लागेल. लोकसत्ता पेपरमध्ये पुरवण्या येतात, त्या पुरवण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी खूप चांगलं लिखाण केलेलं असतं, तेही तुम्ही वाचू शकता. रोज जर तुम्ही वाचत गेला तर रोज नवीन कंटेंट तुमच्याकडे येईल, चांगला खोलवर कंटेंट तुमच्याकडे उपलब्ध होईल. तर तुम्ही हे कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यसभा नावाची टीव्ही आहे, तर या राज्यसभा टीव्ही चॅनल आहे, त्याच्यावरच्या ज्या डिबेट आहे त्या डिबेट तुम्ही ऐकल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन कंटेंट मिळेल. चांगले जे विद्वान लोक आहेत त्यांचं दृष्टी कशी आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची, त्यांचे विचार कसे आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळेल. हे दोन मुद्दे खूप गरजेचे आहे तुम्हाला करणं. दुसरं, युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये मल्टी पर्स्पेक्टिव्ह एसेची संकल्पना कशी असते, तुम्हाला कसे प्रश्न विचारला जाऊ, निबंधाचे टॉपिक तुम्हाला कसे विचारला जाऊ शकतात. एकतर सामाजिक मुद्द्यांवर तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतात, आर्थिक, राजकीय, पर्यावरण, नैतिक, तात्विक, ऐतिहासिक, एवढ्या विषयांवर तुम्हाला निबंध जे आहेत ते विचारल्या जाऊ शकतात. समजलं? येस. मग आता अशा प्रकारचे जर निबंध आपल्याला लिहायचे असेल, ठीक आहे, तर आपण मग बघा, आर्थिक गोष्टींवर जर आपण निबंध चूज केला तर या संदर्भातला कंटेंट आपल्याकडे चांगला पाहिजे. जर पॉलिटिकल केला तर या संदर्भातला कंटेंट आपल्याकडे चांगला पाहिजे. पर्यावरणाचा, नैतिकचा, तात्विक, ऐतिहासिक जो कोणताही असेल तो कंटेंट आपल्याला चांगला आपल्याकडे असला पाहिजे. आपण तोच निबंध लिहू ज्याचा कंटेंट आपल्याकडे चांगल्या प्रकारचा आहे. ओके. पुढचा मुद्दा, हवामान बदल आणि त्याचा समाज जीवनावर परिणाम असा जर निबंध तुम्हाला आला तर एन्व्हायरमेंटच्या संदर्भातलं तुमचं जे वाचन आहे ते चांगलं पाहिजे. तुम्ही 1000-2000 शब्द जे आहे त्याचा साठा तुमच्याकडे पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की रोजचा जो पेपर आहे तो पेपर तुम्ही वाचलाच पाहिजे. आता बघा, 2024च्या युपीएससीच्या परीक्षेत निबंध विचारला गेले. या लेवलचे निबंध आपल्याला विचारला जाणार नाही. ठीक आहे, विषय काय होता बघा, भविष्यातील साम्राज्य हे बुद्धिमत्तेचे साम्राज्य असतील. आता हा टॉपिक विचारला गेला, हा प्रश्न होता, म्हणजे हा निबंधाचा विषय होता. इथे आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे की इथून पुढचं जग कशाचं आहे, एआय कशाच्या संदर्भात आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आपल्याला इथे काय लिहायचं आहे की भविष्यामध्ये जे बुद्धिमत्ता आहे, आर्टिफिशियल असो किंवा आपण आपली बुद्धिमत्ता जी असो, त्याच्यावर नवीन साम्राज्य जे आहे ते निर्माण होतील इथून पुढचे, आणि होणारच आहे. कारण सगळी जी जग आहे ती पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर शिफ्ट होत आहे. मग ही टेक्नॉलॉजी कशाशी संबंधित आहे, बुद्धिमत्ता. म्हणजे जगातल्या कोणत्याही देशाने कशावर फोकस केलं पाहिजे, आपल्या देशामध्ये बुद्धिमत्ता जी आहे विद्यार्थ्यांची ती कशी डेव्हलप करू शकतो, तिला अत्युच्च पातळीवर कसं काय नेऊ शकतो, त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण कसं डेव्हलप करत आहे, एआयच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण कसं डेव्हलप करताय, यावर प्रश्न विचारला जाऊ, या संदर्भातलं लेखन जे आहे ते या विषयामध्ये केलं जाऊ शकते. ठीक आहे. पुढचा जो विषय मी तुम्हाला सांगतो, जंगलं हे संस्कृतीच्या आधी येतात आणि वाळवंट हे त्याच्यानंतर. किती सुंदर टॉपिक आहे की नाही. म्हणजे एखादी संस्कृती जी आहे ती निर्माण झाली तर त्या संस्कृतीचं काम हे आहे की आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. जर आपण त्या अनुषंगाने जर पॉलिसी तयार नाही केल्या तर शेवटी आपलं रूपांतर वाळवंटामध्ये होणार आहे. किती सुंदर टॉपिक आहेत. असे निबंध तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग अशा प्रकारचा निबंध जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुमचं वाचन सखोल पाहिजे, हेल्दी वाचन पाहिजे, तुमचं रोज थोडं थोडं वाचन पाहिजे, आहे की नाही. मग एक फाईल तयार करा चांगली. त्या फाईलमध्ये जे रोजचे एडिटोरियल टॉपिक आहे, सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक, तत्वज्ञान, हिस्टॉरिकल, सोशल, हे सगळे एकत्र करायचे आणि त्या फाईलमध्ये जोडायचे आणि अधेमध्ये ते वाचत राहायचे. याचा तुम्हाला जबरदस्त फायदा निबंधामध्ये होणार आहे. पुढचा हे बघा, निबंध लिहिण्याचे जे टप्पे आहेत ते कोणते असेल बघा. पायरी पहिली, पायरी दुसरी, पायरी तिसरी, पायरी चौथी, पायरी पाचवी. निबंध लिहित असताना तो कसा लिहिला पाहिजे मी तुम्हाला सांगतो बघा. समजा आता हा A4 पेज आहे, A4 पेज आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला निबंध लिहायचा आहे. आपण कसा निबंध लिहिण्याच्या दोन पद्धती आहे. पहिली पद्धत कोणती आहे की जे जे आठवेल ते लिहत जायचं. पहिला
पॅसेज आपण तयार केला, मग दुसरा पॅसेज तयार केला, मग पुन्हा तिसरा पॅसेज तयार केला, ठीक आहे, मग पुन्हा चौथा पॅसेज तयार केला. ओके, हा पूर्ण पॅसेज आपण भरवला. कसा भरवला? जे जे आठवतं ते लिहत गेलो, जे जे आठवतं ते लिहत गेलं. पण असा निबंध जो आहे, हा निबंध व्यवस्थित वाटणार नाही वाचायला. का? कारण तुम्हाला जे जे आठवलं ते तुम्ही लिहत गेले. मग आठवताना कसं होऊ शकतं पहा. पहिल्या नंबरचं पॉईंट, दुसऱ्या नंबरचं पॉईंट, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा. समजा तुम्ही 10 पॉईंट निबंधामध्ये लिहिले, ठीक आहे, परंतु जो पॉईंट तुम्ही 10व्या नंबरला लिहिला तो 4थ्या नंबरवर पाहिजे होता, जो 8व्या नंबरवर लिहिला तो 3ऱ्या नंबरवर पाहिजे होता, जो दुसऱ्या नंबरवर लिहिला तो 7व्या नंबरवर पाहिजे होता, जो 7व्या नंबरवर लिहिला तो शेवटी पाहिजे होता. असं होते की नाही? असं होते. मग जर असं झालं तर निबंधामध्ये काय येणार नाही? लय येणार नाही. चांगला फ्लो जो आहे तो मेंटेन होणार नाही. ठीक आहे, विचार करा की जर माणसाचं चित्र असं काढलं तरच तो माणूस दिसेल. पण जर या ठिकाणी पहिले हात काढले, मग डोकं काढलं, मग पाय काढले, मग पोट काढलं, हा माणूस वाटतो का? हा माणूस नाही वाटत. तर निबंध चेक करणारा जो माणूस आहे तो एकदम सराईत असतो. कधीही कोणताही निबंध लिहा, उत्तर लिहा, ते लिहत असताना तुमचा लिहिण्याचा जो फ्लो आहे ना तो असा मेंटेन झाला पाहिजे. जी लय आहे ना शब्दांची ती साधल्या गेली पाहिजे. त्या वाक्यांमध्ये ताल जे आहे ते साधल्या गेले पाहिजे. उत्तरातला जो सूर आहे तो गवसला पाहिजे. तो वाचणारा जो आहे ना त्याला असं वाटलं पाहिजे की मी वाचतच गेलो आणि मला कळलंच नाही की मी कधी हे सगळं केलं. मी पहिलं पॅसेजच वाचणार होतो पण मी 4 पॅसेज वाचून टाकले. म्हणजे तो स्वतःमध्ये हरवला पाहिजे. ती जादू जी आहे ती आपल्या शब्दामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती जादू निर्माण होण्यासाठी तुम्हाला फ्लो मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि फ्लो मेंटेन करायचा असेल तर निबंध लिहिताना जो तुम्हाला वेळ दिला जातो त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करणं गरजेचं आहे. मग तो कसा केला पाहिजे? तर कधी लक्षात ठेवा, निबंध लिहत असताना डायरेक्ट पेन घ्यायचा आणि लिहायचा नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही रफ तुमचं जे वर्क आहे ते तुम्ही पहिल्यांदा तयार केलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही सामाजिक मुद्द्यांवर जर तुम्ही निबंध लिहायला घेतला तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही केलं पाहिजे की तुम्हाला कोणतेही मुद्दे आठवत असेल तर ते फटाफट लिहून घ्या. आठवू मुद्दे नाही लिहायचे. जे आठवते ते फटाफट लिहायचं, काही विषय नाही ठेवायचा. वीस मुद्दे आपल्याला आठवले, पण हे काही स्पेसिफिक नाही आहे की मला एका क्रमाने आठवले. पहिला मुद्दा काय असला पाहिजे? पेपर चेक करणारा, एसे चेक करणारा पाहतो की याने क्रमाने लिहिला का, ती लय साधल्या गेली आहे का, तो सहजपणा त्या निबंधामध्ये लिखाणामध्ये आला आहे का, पहिला पॅसेज दुसऱ्या पॅसेजशी रिलेव्हंट आहे का, दुसरा तिसऱ्याशी रिलेव्हंट आहे का. हे जर त्याला नाही दिसलं तो मार्क नाही देणार तुम्हाला. म्हणून तुम्हाला जे काही आठवते ते फटाफट लिहून टाका. ठीक आहे, तुम्हाला 5 मिनिटात हे सगळे मुद्दे लिहून मोकळे होता तुम्ही. मग तुमचं दुसरं जे काम आहे हे झालं पहिलं काम. आता दुसरं काम काय आहे? क्रम लावणे. योग्य क्रम लावणे हे तुमचं काम आहे. मग समजा आता तुम्ही हे पूर्ण पॉईंट वाचले तर तुम्ही ठरवायचं 7वा पॉईंट पहिल्या क्रमांकावर पाहिजे, 5वा पॉईंट 10व्या क्रमांकावर पाहिजे, तिसरा पॉईंट जो आहे तो पहिल्या क्रमांकावर पाहिजे, 9वा पॉईंट 17व्या क्रमांकावर पाहिजे, 18वा पॉईंट 6व्या क्रमांकावर पाहिजे, 16वा पॉईंट 10व्या क्रमांकावरती पाहिजे. मग हे तुम्ही क्रमांक द्यायचे त्याला, येणं गरजेचं आहे. फटाफट करायचं होते. जेव्हा तुमचं हे जे मुद्दे आहे त्याचा क्रम निश्चित होऊन जाईल मग तुम्ही लिहायला सुरुवात करायची. पहिलं जे 50% काम आहे तुमचं इथंच झालं. तुम्हाला मुद्दे सापडलेले आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला मुद्देच आठवत नाही कोणते कोणते लिहायचे आहेत. हॉलमधून बाहेर आल्यावर अरे हा मुद्दा टाकला असता तर निबंध अधिक सुंदर झाला असता, आहे की नाही? हा, तर पहिलं लय साधण्याचं काम तुमचं इथं झालं. तुम्ही काय केलं? मार्किंग केलं, तुम्ही मुद्द्यांना क्रम दिला आणि तुमच्याकडे मुद्दे पण आले. आता एक एक मुद्दा घ्यायचा आणि त्याला एक्सप्लेन करायचं. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा योग्य क्रम मेंटेन झालेला आहे. झालं. दुसरा, पुढचा, जेव्हा तुम्ही निबंध लिहिता तर लक्षात ठेवा, कधीही कधीही निबंधाची सुरुवात करत असताना तुम्ही एखादी स्टोरी लिहू शकता छोटीशी, किंवा एखादं सुभाषित लिहू शकता, एखाद्या संताचं वाक्य लिहू शकता, एखादा डायलॉग लिहू शकता. निबंध नेमका कशावर आहे? स्त्रियांवर आहे. तर स्त्रियांच्या संदर्भात कोणाचं काय मत आहे? जसं महात्मा ज्योतिराव फुलेंचं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. स्त्री सक्षम झाल्याशिवाय समाज सक्षम होऊ शकणार नाही.
बाबासाहेबांचं वाक्य आहे की मी समाजाची प्रगती त्या समाजात असलेल्या स्त्रियांच्या उन्नतीवरून बसतो. असे जर वाक्य तुम्ही टाकले तर तो निबंध जास्त जिवंत होतो, जास्त रिलेव्हंट होतो. कारण आपण जे काही लिहित आहे त्याला आपल्याला प्रूव्ह करणं गरजेचं आहे की मी जे काही लिहित आहे ते जगमान्य आहे. समजलं ना? त्याच्यासाठी तुम्हाला तो कोट टाकणं गरजेचं आहे, किंवा एखादी कविता जी आहे त्या कवितेच्या 4 ओळी जरी तुम्ही टाकल्या तरी जमते. त्यांनी करा. समजलं? तर पहिल्यांदा हे वाक्य जे आहे ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. आपला निबंध अधिक ऑथेंटिक झाला पाहिजे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पहिला काय होता? लय आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जे काही आपण लिहत आहे त्याच्याशी संबंधित असलेले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण टाकणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला जगमान्यता मिळेल. ठीक आहे, किंवा तो ऑथेंटिक होईल. समजलं? त्यानंतर छोटी छोटी उदाहरणं जी आहे ती छोटी छोटी उदाहरणं देऊन तुम्ही तुमचं म्हणणं पटवून दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही लिहत आहेत ते तुम्ही प्रूव्ह करून दाखवत आहे. ठीक आहे. त्यानंतर जी उदाहरणं आहे ते उदाहरणं तुम्ही दिले पाहिजे. त्यातून काय होईल की तुमचा जो निबंध आहे तो जिवंत होईल. निबंध 2 प्रकारचे असतात, जिवंत आणि मेलेले. मेलेले निबंध वाचताना नीरसपणा येतो, कंटाळा येतो. पण जे जिवंत आहे, ज्वलंत आहेत, आपण वाचताना त्या समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की अरे हा निबंध तर माझ्या आयुष्याशी संबंधित आहे, आजच्या काळाशी संबंधित आहे, ज्वलंत आहे. जिवंत निबंधाला जास्त मार्क मिळतात बाकीच्यांपेक्षा. कळलं? हे जर पॉइंट तुम्ही टाकले तर बाकीच्या पोरांपेक्षा तुम्हाला जास्त मार्क नक्की मिळतील. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. चला, सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? कोणताही निबंध लिहिताना पहिल्यांदा तुमचं पहिला पॅसेज हा इंट्रोडक्टरी असला पाहिजे, म्हणजे परिचयात्मक असला पाहिजे. ओके, त्याच्या संदर्भातलं तुम्ही कोट सुद्धा लिहू शकता. त्यानंतर तुम्ही जे काही लिहिताय पुरावे, डेटा किंवा योग्य उदाहरणं तुम्ही दिलेच पाहिजे. त्या संदर्भात कोणते उदाहरणं तुम्ही देऊ शकता? पहा, वास्तविक घटना ज्या घडत आहे जगातला त्याचा संदर्भ तुम्ही देऊ शकता. तुम्ही जे काही लिहित असाल, म्हणजे स्त्री सक्षमीकरणामध्ये स्त्रियांची स्थिती जी आहे सध्याची कशी आहे त्या संदर्भात तुम्ही सरकारी अहवाल देऊ शकता. सध्या स्त्रियांच्या संदर्भात ज्या घटना घडत आहेत त्याचा संदर्भ तुम्ही देऊ शकता. आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्यांनी त्याच्या संदर्भात काही डेटा जर पब्लिश केला असेल तर तो तुमच्याकडे असला पाहिजे. सुप्रसिद्ध विचारवंताचा एखादा विचार तुम्ही तिथे कोट करू शकता. तर ह्या गोष्टी काय करेल की तुम्ही जे काही लिहत आहात तो तुमचा दावा बळकट करेल मार्क मिळवण्यासाठी. शेवटी आपल्याला मार्कांसाठी संघर्ष करायचा आहे. समजलं? तर ह्या गोष्टीचे संदर्भ तुम्ही देणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा डेटा तयार करून ठेवायचा. त्यानंतर तुम्ही जो कोणताही परिच्छेद लिहत आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ओळी लिहिल्या, तर शेवटच्या 2 ओळीमध्ये काय करायचं की जो तुमचा मुद्दा आहे त्याला संपवत आणायचं. आणि मग दुसरा पॅसेज जो आहे, पहिला पॅसेज जो आहे तो इंट्रोडक्टरी असेल, शेवटचा जी लाईन आहे ती संपवण्याकडे न्यायची. दुसरी जी लाईन तुम्ही सुरू करता, दुसरा पॅसेज तुम्ही सुरू करता म्हणजे इथे दुसरा मुद्दा तुमचा सुरू झाला पाहिजे, इथे पहिला मुद्दा सुरू झाला पाहिजे. तिसरी मुद्दा स्पष्ट करताना तुम्ही तिसरा पॅसेज तयार केला गेला पाहिजे. तिसऱ्या पॅसेजमध्ये तिसरा मुद्दा आला पाहिजे. पॅसेज बदलला म्हणजे मुद्दा बदलला असं समजायचं. प्रत्येक पॅसेजमध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकता, रिपोर्ट्स देऊ शकता. ठीक आहे, महत्वाचे जे विचारवंत आहे त्यांचा कोट तुम्ही देऊ शकता इथे. कळलं का? परंतु सुरुवात करायची आणि शेवट जो आहे तो त्या मुद्द्याचा शेवटच्या ज्या लाईन आहे तो त्या मुद्द्याचा शेवट करण्यामध्ये तुम्ही गुंतवल्या गेल्या पाहिजे. कळलं? येस. त्यानंतर प्रत्येक परिषदाच्या शेवटी त्या दृष्टिकोनातील चर्चा मुख्य विषयाशी जोडून समाप्त करा. ठीक आहे, म्हणूनच आर्थिक घटक हे या व्यापक प्रश्नाचे मूलभूत स्वरूप आहे. म्हणूनच स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये अपुरेपणा वाटतो आहे, अशा प्रकारचं आपण जे काही आहे ते लिहू शकतो. त्यानंतर संतुलित मांडणी करा, बॅलेन्स मांडणी करा, बायस नका हो. कारण तुम्ही अधिकारी बनणार आहे, तुमचा दृष्टिकोन हा संतुलित असला पाहिजे, बॅलेन्स असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून कधीही निबंध लिहत आहात तुम्ही मल्टी डायमेन्शनल तर तुम्ही बॅलेन्स राहा. ठीक आहे, बॅलेन्स निबंध लिहा. एकमेकांशी संतुलन त्याचं कसं आहे ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. विरोध असेल तर विरोध मांडा, जर लिंक असेल एकमेकांसोबत तर ती लिंक पण मांडा. ठीक आहे, त्यातून तुमची परिपक्वता दिसते, तुमची विश्लेषण क्षमता दिसते समोरच्याला. त्यानंतर संतुलन का बरं गरजेचं आहे? कधी कधी काय होतात की काही टॉपिक संघर्षात्मक असतात, टोकाची भूमिका कधीही वाईट असते, म्हणून कधीही तुम्ही बॅलेन्स मुद्दे जे आहे ते लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता बॅलेन्स कसं लिहायचं पहा. दोन्ही बाजूंची समान ताकदीने चर्चा तुम्हाला करता आली पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू तुम्हाला दोन्ही लिहिणं गरजेचं आहे.
दुसरं फायदे, दुसऱ्याचे परिणाम दोन्ही लिहिणं गरजेचं आहे. कुठे संघर्ष निर्माण होतो हे दाखवणं गरजेचं आहे. व्यावहारिक उदाहरणं जे आहे ते तुम्हाला तिथे सुचवणं गरजेचं आहे. या मुद्द्याच्या संदर्भातले जर काही व्यावहारिक उदाहरणं असतील, जे प्रॅक्टिकल असतील, त्या गोष्टी जर तुम्ही कोट केल्या तर तुम्हाला जास्त फायदा होतो. समजलं? हे पहिले आपण जस्ट डिस्कस करताय. मग एखादा निबंधाचा टॉपिक घेऊ, तो लिहून आपण इथे डिस्कस करू की कसा लिहिता येऊ शकतो. पहिल्या पॅसेजमध्ये कुठले मुद्दे टाकता येऊ शकतात, दुसऱ्या पॅसेजमध्ये कुठले मुद्दे टाकता येऊ शकतात, हे सगळं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे? त्यानंतर तुम्ही जे कन्क्लुजन लिहिता निबंधाचं ते विचारपूर्वक असलं पाहिजे. विचारपूर्वक. कारण संपूर्ण निबंधाचा सार तुम्हाला कन्क्लुजन मध्ये लिहायचा. तर शेवटचा पॅसेज त्याच्यासाठी तुम्ही सेपरेटली सोडायचा आहे. ठीक आहे? तुम्ही मांडलेले सर्व दृष्टिकोन जे आहे ते एकत्र आणून एक सुसंगत, संतुलित आणि दूरदर्शी संदेश तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे? शेवटी निष्कर्ष हा योग्य संदेश देणारा असला पाहिजे, पॉझिटिव्ह संदेश देणारा असला पाहिजे. निष्कर्ष नेहमी पॉझिटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जास्त मार्क मिळेल. त्यातून तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जो आहे त्या ऑथर, त्या व्हॅल्युएटरला दिसेल. ठीक आहे? निष्कर्षात तुमची विचारशक्ती जी आहे तीही दिसते की तुम्ही कोणत्या लेवलला जाऊन विचार करून हा निष्कर्ष मांडू शकता. दूरदृष्टी दाखवणं गरजेचंच आहे की पुढे या संदर्भात काय होऊ शकते. ठीक आहे? जर समस्या निराकरणाची जर क्षमता त्याच्यातून प्रकट होत असेल तर व्हेरी गुड. ठीक आहे? एखाद्या गोष्टीवर तुम्ही सोल्युशन देत असाल निष्कर्षामध्ये तर ते फारच छान आहे. मग कळलं का? कारण ती तुमची स्वतःची ओन स्किल असते. आणि लक्षात, व्हेरी गुड. पुढं निष्कर्ष लिहिताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या कोणत्या ठेवल्या पाहिजे बघा. कधीही निबंध लिहिताना एकच मुद्दा वारंवार सांगायचा नसतो. एक मुद्दा एकदाच लिहा. जसं बोलताना एकच मुद्दा वारंवार बोलायचा नसतो, तसं आपल्यामध्ये इथे जेव्हा तुम्ही विषय लिहाल, आता पोरांना विषय आठवत नाही, त्यांना सुचत नाही, म्हणून एकच गोष्ट वारंवार लिहितात, त्याला मार्क नाही मिळत. एकच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगू नका, त्यांना एकत्र जोडा. विषयाशी सुसंगत, व्यावहारिक मार्गदर्शन जे आहे ते तुम्ही सुचवलं पाहिजे. शेवट जो आहे तो प्रेरणादायी आणि सकारात्मक असला पाहिजे. हे मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं. कारण तुमचा जो शेवट आहे तो सकारात्मक झालाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे? आता पहा, जो टॉपिक मी मगाशी तुम्हाला सांगितला होता, कोणता? की भविष्यातले साम्राज्य बुद्धिमत्तेचे साम्राज्य असतील. हा टॉपिक मी तुम्हाला सांगितला होता. ठीक आहे? पहा, लक्ष द्या. आता हा निबंध लिहिलेला आहे. सुरुवात केली आपण. सुरुवात कशाने केली पहा. शिक्षणाच्या मुळांमध्ये कडूपणा असतो, परंतु त्याचे फळ गोड असते. निबंध कशावर आहे? एज्युकेशनवर. मग आपण वाक्य कशाच्या संदर्भात लिहिलेलं? एज्युकेशनच्या संदर्भात. ठीक आहे? कोणी म्हटलं अरस्तू, म्हणजे एका मोठ्या व्यक्तीचा जो शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन आपण इथे मांडलेला आहे. मग आता सुरुवात करू आपण पहिल्या पॅसेजला. हे वचन भावी विकास आणि प्रगतीच्या दिशेकडे नेणारी अत्यंत सूक्ष्म दृष्टी प्रदान करते. म्हणजे काय सांगते? की शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. जरी ते कडू वाटत असेल तरी त्याची फळं गोडच असतील. पुढच्या पिढीसाठी ते जास्त आवश्यक असेल. पूर्वी साम्राज्याची सत्ता ही भौतिक संपत्ती, नैसर्गिक साधनं, लष्करी ताकदीवर अवलंबून असेल. आधीच्या काळामध्ये बुद्धिमत्तेवर काही होते का डिपेंडंट? नाही. परंतु पुढच्या आत्ताच्या काळातली ज्ञान, माहिती, विचार यांच्यावरती सर्वात मोठी मोठी एम्पायर जी आहे ती डिपेंडंट आहे. अमेरिका मोठी झाली याच गोष्टीवर झाली. चीन पुढे चाललाय याच गोष्टीवर चाललाय. जगातल्या कोणत्याही देशाला पुढे जायचं असेल याच गोष्टीवर पुढे जावं लागेल. आहे की नाही? झालं इंट्रोडक्शन. या निबंधात आपण वरील पैलू जे आहे ते तपासून पाहणार आहे. वैचारिक शक्ती आणि भविष्यातील साम्राज्याचं स्वरूप कसं बदलणार आहे ते सुद्धा पाहणार आहे. झालं इंट्रोडक्शन. आता दुसरा, माहिती आणि संचार तंत्रज्ञानाची क्रांती. आलो आपण भविष्यातल्या गोष्टीवर. भविष्य हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यावर आपण आलो. इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस, हे सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत आहे. पुढे हे बघा, तिसरा, 21व शतक जे आहे ते ज्ञान आणि विचारांचं शतक आहे. आपण केलं मेन्शन केलं. मग याच्यासाठी ज्ञान आधारित उद्योगांची गरज आहे. मग आता बघा, आपल्या देशामध्ये अटल इन्क्युबेशन लॅब तयार करण्यात आला आहे की जेणेकरून भारत देशामध्ये रिसर्च वाढलं पाहिजे. इथं आपण उदाहरण देऊ शकतो की अटल इन्क्युबेशन लॅब देऊ शकतो की नाही. तुमच्या देशातली तुमची तरुण पिढी जी आहे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ज्ञान आधारित असलं पाहिजे, तरच तुम्ही भविष्यामध्ये टिकणार आहे, नाहीतर तुमचं साम्राज्य संपेल. बरोबर आहे की नाही? भारतासारख्या, मग इथे आपण उल्लेख केला की विकसनशील राष्ट्रासाठी ही एक मोठी संधी आहे. IT उद्योग, स्टार्टअप, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, यामुळे आपण पुढे चाललो आहे की नाही?
त्यानंतर बघा आपण पुढचा पॅसेज घेतला, AI वर आपण लिहित आहे, डेटा विश्लेषण लिहित आहे, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मग आपण पुढच्या पॅसेजमध्ये गेलो, ज्यामध्ये बघा मेड इन चायनामध्ये, मेड इन चायना नावाचा उपक्रम चायनाने राबवला आणि चीनने प्रचंड प्रगती केली. अमेरिका, चीन, युरोपियन संघ ज्ञानावर आधारित विकासाची गती आहे. म्हणजे हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आहे, ज्या पुढे गेल्या, हे आपण प्रूव्ह केलं आहे उदाहरण देऊन. मग आपण सुद्धा आत्मनिर्भर भारत नावाची जी घोषणा आहे ती केलेली आहे की नाही. म्हणजे आपण एकमेकांना रिलेव्हंट करताय की नाही ह्या सगळ्या गोष्टी. चीन AI आणि 5G सेक्टरमध्ये खूप पुढे गेलेला आहे, भारत सुद्धा जात आहे की नाही. मग भारतामध्ये सुद्धा बौद्धिक संपदा, संशोधन क्षमता आणि नवोन्मेष शक्ती जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे. पुढे भविष्यातली साम्राज्य मेंदूची साम्राज्य असतील, हे आपण या निबंधामध्ये पुन्हा एक स्टेटमेंट दिलेलं आहे. जे हेडिंग आहे निबंधाचं ते लिहिलं आहे. हे विधान आज जगात अनेक रूपात साकार होत आहे. विचार, कल्पना, बौद्धिक संपदा हीच विकासाची प्रमुख साध्य ठरणार आहे. त्यानंतर शेवटी बघा, शेवट काय करतोय आपण, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर काय म्हणतो, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीला सखोल आणि चिकित्सक विचार करायला शिकवणे होय. बुद्धिमत्ता आणि चारित्र्य हेच खऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. निष्कर्षामध्ये आपण संदेश दिलेला आहे की बौद्धिक संपदेतून चारित्र्य निर्माण झालं पाहिजे, आहे की नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून संस्था, समाज आणि राष्ट्र हे घडवलं पाहिजे. शेवट बघा, सकारात्मक शेवट आहे. अशा प्रकारचे एसे तुम्ही लिहिले पाहिजे. पण हे सगळं लिहिण्यासाठी तुम्हाला वाचन चांगलं असलं पाहिजे, ठीक आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, चांगला निबंध लिहिण्यासाठी पहिले चांगलं वाचन केलं पाहिजे. त्या वाचन करण्यासाठी चांगले सोर्स तुम्ही वापरले पाहिजे, ठीक आहे. वाचन केल्यानंतर त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. जे काही तुम्ही सोर्स वापरलेले आहेत त्याचे नोट्स, शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून किंवा मग कटिंगच्या माध्यमातून जे काही तुम्हाला एडिटोरियल आहे ते कट करून एका फाईलमध्ये, किंवा मग तुम्ही जर डिजिटलवरून जर म्हणजे मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा FB वरून कुठूनही तुम्हाला चांगले विचार सापडले तर तुम्ही तुमच्या एक फोल्डर तयार केलं पाहिजे एसेचं, आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही क्रमवार मांडले पाहिजे, म्हणजे सेव्ह करून ठेवले पाहिजे, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता, तुम्ही फाईल बनवू शकता वेगळी, आणि त्यामध्ये ह्या जे चांगले चांगले कंटेंट आहे ते जमा करून ठेवू शकता. हा चांगला कंटेंट जमा करून ठेवला की अधेमध्ये जेव्हा तुम्हाला वाटतं तर महिन्यातून 1 ते 2 निबंध तुम्ही लिहून पाहिले पाहिजे. जेव्हा तुमचं चांगलं वाचन होईल तेव्हा. तुमचं वाचनच नाहीये चांगलं, तुम्हाला चांगला निबंध लिहिताच येणार नाही. पहिले 2-3 महिने चांगलं वाचन करा. हिस्टॉरिकल, जॉग्राफी, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल हे वाचन झालं 2-3 महिन्याचं की मग त्यानंतर लिहून पाहायचं. समजलं? व्हेरी गुड. शब्दांची मर्यादा जी आहे ती ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. शुद्ध लेखन जे आहे हे शुद्ध लेखन यामध्ये असलं पाहिजे, ठीक आहे. तुम्ही विदर्भाचे आहे की कोकणाचे आहे हे तिथं दिसलं नाही पाहिजे. कोकणातला माणूस सरळ जा, डावीकडे वला, समोरच शाला आहे. शाला हा शब्द तुम्हाला लिहिता येणार नाहीये कारण ती बोलीभाषा आहे. तुम्हाला शाळा असंच लिहावं लागेल, आहे की नाही. विदर्भातले लोक शाळेत असं लिहितात, शाळा हा शब्द चुकीचा आहे, शाळेत असंच लिहावं लागेल तुम्हाला. हे जे शब्दाचे शुद्ध लेखन आहे ते तुम्हाला तिथे सुधारावं लागेल. तुम्ही कोणतंही वाक्य कोट करत असाल तर त्याला तुम्ही अवतरण चिन्हामध्ये टाकलं पाहिजे. जर प्रश्न विचारत आहात तर विराम चिन्हांचा वापर तुम्ही केलाच पाहिजे. जर तुम्ही आश्चर्यचकित होत असाल तर तुम्ही उद्गारवाचक चिन्ह दिलंच पाहिजे. शुद्ध लेखनाच्या चुका सुद्धा खूप महत्वाच्या आहे. विलांटी तेवढं पाहत नाही, पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. समजलं? निबंधाच्या संदर्भात जर पुन्हा काही अपडेट राहिलं तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तोपर्यंत काही महत्वाचे मुद्दे सांगतो. आपण सर्वात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे. तुमचं MPSC परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आम्ही घेऊन आलो आहे. हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे ज्यामध्ये तुम्हाला 18 बुक्स घरपोच मिळणार आहे, तुमच्या ऍड्रेसवर मिळणार आहे. सगळ्या विषयांवरची बुक्स आम्ही तयार केली आहे. हे बघा, एथिक्सवरचं बुक आम्ही तयार केलेलं आहे, त्यानंतर पर्यावरणावरचं केलेलं आहे, त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी, त्यानंतर आपण आपल्याकडे बघा इंडियन सोसायटी हे बुक्स जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आर्ट अँड कल्चरचं बुक आपल्याकडे रेडीमेड तयार आहे. आपल्या टीमने ही सगळी पुस्तकं जी आहे ती तयार केलेली आहे. तर हे तुम्हाला ऍडमिशन घेतल्याबरोबर तुमच्या ऍड्रेसवर पोहोचेल. त्यानंतर गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे ज्यामध्ये आम्ही जो काही प्लॅन तुम्हाला देणार आहे त्यापैकी 90% प्लॅन तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की टीचर जे प्लॅन देतात स्टुडंट फॉलो करत नाही, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही होत. आम्ही जो तुम्हाला प्लॅन देतोय तो तुम्ही 90% जरी फॉलो केला आणि तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला 100% तुमची फी परत मिळणार आहे.
ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. 5 इन्स्टॉलमेंट तुम्हाला आहे. 5 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ही फी परत म्हणजे भरू शकता. आणि जर तुमचं सिलेक्शन नाही झालं, आमचा प्लॅन तुम्ही फॉलो केल्यावरही 100% रिफंड. आणि जर तुम्ही 2026 ची पूर्वपरीक्षा पास झाला तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा आहे. प्लॅन जर तुम्ही फॉलो केला, आम्ही सांगितलं त्या सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्ही प्रिलिम नक्कीच पास होणार आहे. समजलं? जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. ठीक आहे, याला नक्की एनरोल करा. ओके, मेसेज करा याच्यासाठी. सर्वात पहिल्यांदा मला मेसेज करा. हा माझा नंबर आहे, माझ्याकडे एकच नंबर आहे. तुमचा प्रत्येक मेसेज मी नक्की वाचतो. आणि निबंधाचं ही लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच जे इंटरेस्टिंग लेक्चर आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय बाय.